या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही राज्य शासन आणि प्रशासन यांना सांगू इच्छितो आणि आशांना गेल्या 3 महिन्याचं केंद्र सरकारचं त्यांचं मानधन तिकीट आहे ते त्वरित दिलं पाहिजे. गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे, त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे आणि जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा गट प्रवर्तकांना मिळत नाही तोपर्यंत त्यांना दरमहा 35,000 रुपये व आशांना दरमहा 25,000 रुपये मानधन दिलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये आशा आणि गट प्रवर्तक या नियमित काम करतात, परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं मानधन त्यांना 2 टप्प्यामध्ये मिळतं. ही अत्यंत खेदाची बाब आहे आणि म्हणून केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं दोन्ही सरकारचं मानधन एकदाच दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत आशाताई आणि गट प्रवर्तकांना दिलं पाहिजे अशी आम्ही या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आरोग्यमंत्री यांना आम्ही विनंती करत आहोत. यासोबतच त्या जिल्ह्यामधील आशा गट प्रवर्तकांच्या बऱ्याच मागण्या प्रलंबित आहेत. त्यामध्ये गट प्रवर्तकांना आरोग्य वर्गणीचं काम करायला भाग पाडलं जातं, परंतु त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही. त्यांना दरमहा 1,500 रुपये मोबदला या आरोग्य वर्गणीअंतर्गत काम करून मिळाला पाहिजे. हे आम्ही सरकार समोर मागणी मागत आहोत. सध्या आपल्या राज्यामध्ये कुठं नाही, परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रयोग हे जिल्हा प्रशासन करू पाहत आहे. तो म्हणजे येथे कलेक्ट 5 नावाचं ॲप जिल्हा परिषदेनं गट प्रवर्तकांना त्यांच्या खाजगी मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल करून दिलेला आहे. शासकीय कामकाजासाठी शासकीय मोबाईल फोन देणं गरजेचं आहे, परंतु तसं न करता जिल्हा प्रशासन गट प्रवर्तकाकडून ज्या 20 दिवस दौरे करतात आणि 5 दिवस PHCला थांबवून त्याचं आशांनी काय कामकाज केलं त्याचा विधिवृत्तांत अहवाल तयार करतात. तर जे काही दररोज दौऱ्याच्या करतात त्या प्रत्येक दौऱ्याची नोंद या व्यतिरिक्त 5 नावाच्या ॲपवर करावी. तेव्हाच कुठंतरी त्यांचं पेमेंट निघेल असे याच्यासाठी या जिल्हा प्रशासनानं लावलेलं आहे. गट प्रवर्तक काही शासकीय कर्मचारी आहेत, हे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी त्यांना आवश्यक आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की नावाच्या ॲप घालून गट प्रवर्तकांना वगळण्यात यावं, त्यांना त्याची सक्ती करण्यात येऊ नये असंही आम्ही आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला सांगू इच्छितो. गट प्रवर्तक अशा या इमारतीद्वारे काम करतात, त्यांना त्यांची सेवा आता आशांची 7 वर्ष शासनानं जाहीर धरलेली आहे. 60 वर्षानंतर आशाताई रिटायर होणार आहे आणि म्हणून आशा वर्षाला 7 वर्ष झाल्यानंतर त्यांनी इतके वर्ष झालं ग्रामीण भागामध्ये गावातील लोकांना गोरगरीब जनतेला आरोग्याची सेवा देण्याचं काम केलेलं आहे आणि मग रिटायर झाल्यानंतर एक त्यांच्या जवळचा पैसा बंद होतो, म्हणून त्यांना रिटायर झाल्यानंतर दरमहा शासनानं पेन्शन दिली पाहिजे आशाताई आणि गट प्रवर्तकांना. ही सुद्धा मागणी आम्ही आपल्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचू इच्छितो. या सर्व मागण्या मंजूर झाल्या पाहिजे, अन्यथा पुढच्या काहीच दिवसामध्ये महिन्यामध्ये आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू आणि सरकारला सवकी करून सोडू. यात काही शंका नाही. आपल्या माध्यमातून आम्ही प्रशासन आणि राज्य शासनाला इशारा देत आहोत.